हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 2 आवर क्लॉथ्स. आवर क्लॉथ्स म्हणजेच आपले कपडे. वी नीड्स क्लॉथ्स टू कव्हर आवर बॉडी सो ॲज टू प्रोटेक्टेड आवरसेल्फ फ्रॉम हीट. वी नीड क्लॉथ्स, आपल्याला कपड्यांची गरज असते. नीड म्हणजेच गरज, क्लॉथ्स म्हणजेच कपडे. टू कव्हर अवर बॉडी, तर आपल्या बॉडीला कव्हर करण्यासाठी, आपल्या शरीराला कव्हर करण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. सो ॲज पण प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द हीट, कोल्ड अँड रेन. आपल्याला बॉडीला कव्हर करण्यासाठी तर आपल्याला कपड्यांची गरजच असते, पण हीट, कोल्ड अँड रेन. हीट म्हणजेच काय? गरमीपासून. कोल्ड म्हणजेच थंडीपासून. रेन म्हणजेच काय? पावसापासून सुद्धा आपलं प्रोटेक्शन व्हावं. आपल्याला काय करावं? प्रोटेक्ट व्हावया. ऊन, थंडी आणि पावसाळ्यापासून आपलं काय व्हावं? संरक्षण व्हावं. यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज आहे? कपड्यांची गरज आहे. त्यामुळेच आपण काय घालतो? कपडे घालतो. क्लीन क्लॉथ्स मेक अस लुक स्मार्ट. तर स्वच्छ कपडे घातल्यामुळे आपण कसे दिसतो? स्मार्ट दिसतो. कसे दिसतो? एकदम स्वच्छ दिसून येतो, नीटनेटके दिसून येतो. सो वी शुड वेअर क्लीन अँड प्रॉपर क्लॉथ्स विच आर कम्फर्टेबल. म्हणून आपण नेहमी स्वच्छ, योग्य आणि आरामदायक, कम्फर्टेबल म्हणजेच काय? आरामदायक कपडे घालायला पाहिजे. We should wear different kinds of clothes according to the seasons and occasion. म्हणून आपण काय करतो? डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉथ्स, डिफरंट प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण कपडे घालतो. अकॉर्डिंग टू द सीझन म्हणजेच काय? ऋतूनुसार आणि कार्यक्रमानुसार, ओकेजननुसार, प्रसंगानुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो. चला तर पाहून घेऊया. क्लॉथ्स इन समर. तर उन्हाळ्यामध्ये कोणकोणते कपडे घालतो? कसल्या प्रकारचे कपडे घालतो इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा, क्लॉथ्स इन समर. समर म्हणजेच काय? उन्हाळ्यातील कपडे. इट इज अ व्हेरी हॉट इन अ समर. तर उन्हाळ्यात खूप उकाडा असतो, खूपच गरमी असते. व्हेरी हॉट म्हणजेच काय? खूपच गरमी असते. वी परस्पायर अ लॉट. त्यामुळे आपल्याला काय? खूप घाम सुटते. परस्पायर म्हणजेच काय? घाम सुटतो आपल्याला. काय होतो? घाम सुटतो. अ लॉट म्हणजेच काय? खूप. सो वी शुड वेअर लाईट कलर्ड कॉटन क्लॉथ्स. आपल्याला घाम सुटत असल्यामुळे आपण उन्हाळ्यात हलक्या रंगाचे, लाईट कलर म्हणजेच काय? हलक्या रंगाचे सुती कपडे म्हणजेच काय? कॉटन क्लॉथ्स. कसले कपडे नेसायला पाहिजेत? कॉटन क्लॉथ्स नेसायचे आहेत. कधी? समरमध्ये. दे मेक अस फील कूल अँड कम्फर्टेबल. जर आपण लाईट वेट कलर्ड क्लॉथ्स घातलो तर आपण कसं फील करतो? एकदम आरामदायक फील होतं, आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि आपल्याला कसं वाटतं? थंड वाटतात. ते कपडे कसे वाटतात? आल्हाददायक आणि थंड वाटतात. दॅट आफ्टर सेकंड वन आहे क्लॉथ्स इन द रेनी सीझन. तर पावसाळ्यातील कपडे कसे असतात ते आपण पाहून घेऊया. इट्स रेन्स हेविली इन द रेनी सीझन. तर पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. हेविली म्हणजेच खूप. रेन्स म्हणजेच काय? पाऊस पडणे. इन रेनी सीझन म्हणजेच काय? पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. सो वी शुड वेअर रेनकोट्स, कॅप्स, गम बूट्स टू प्रोटेक्ट अस फ्रॉम द रेन. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात आपण रेनकोट, टोपी, गमबूट, कॅप्स म्हणजेच काय? टोपी, गमबूट्स म्हणजेच काय? हे जे शूज दाखवण्यात आलेले आहेत, पिक्चर्स पहा, त्याला गमबूट्स असे म्हणतात. हे आपण घालतो. कधी? रेनी सीझन मध्ये. त्यामुळे आपण काय होतं? आपल्याला पावसापासून आपल्याला काय होतं? आपलं प्रोटेक्शन होतं. काय होतं? प्रोटेक्ट होतं. त्याच्यापासून, पावसापासून आपला बचाव होतो. वी कॅन कॅरी अम्ब्रेलास टू. तर आपण छत्रीही वापरू शकतो, छत्रीही बाळगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लॉथ्स इन विंटर.
क्लॉथ्स इन विंटर, तर हिवाळ्यातील कपडे. इट इज व्हेरी कोल्ड इन द विंटर, तर हिवाळ्यात खूप थंडी असते. इट इज व्हेरी कोल्ड, व्हेरी म्हणजेच खूपच, कोल्ड म्हणजेच थंडी, इन विंटर म्हणजेच काय, हिवाळ्यात खूपच थंडी असते. सो वी शुड wear warm woolen clothes like sweater to keep ourselves warm. तर या थंडीमध्ये आपण कसले कपडे नेसायला पाहिजे, तर उबदार कपडे. वॉर्म म्हणजेच काय, आपल्या शरीराला जे कापड गरम ठेवताय. वॉर्म म्हणजेच काय, गरम. वुलन म्हणजेच काय, लोकरी. तर या थंडीच्या दिवसात, या विंटरमध्ये आपल्याला वॉर्म वुलन क्लॉथ्स नेसायला पाहिजे. लाईक अ स्वेटर कीप्स अवर सेल्फ वॉर्म, तर स्वेटर आपल्याला काय करतो, आपल्या बॉडीला गरम ठेवतो, थंडी वाजू देत नाही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पार्टी अँड फेस्टिवल क्लॉथ्स. पार्टी अँड फेस्टिवल क्लॉथ्स म्हणजेच पार्टीसाठी किंवा फेस्टिवल म्हणजेच काय, सणासाठी आपण जे क्लॉथ्स घालतो त्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. We wear colorful party dresses for a different occasion. तर वेगवेगळ्या प्रसंगासाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आपण कलरफुल कपडे घालतो. काय करतो, वी वेअर कलरफुल पार्टी ड्रेसेस. कसले, कलरफुल पार्टी ड्रेसेस घालतो फॉर अ डिफरंट ओकेजन, वेगवेगळ्या प्रसंगासाठी. ट्रॅडिशनल क्लॉथ्स, तर पारंपरिक क्लॉथ्स कधी घालतो. ट्रॅडिशनल क्लॉथ्स म्हणजेच काय, आपल्या जे जुना काळाचे आपल्या आजी आजोबाचे कपडे घालायचे, काष्टा, धोतर वगैरे, साडी वगैरे, हे सगळे झाले ट्रॅडिशनल क्लॉथ्स. तर ट्रॅडिशनल क्लॉथ्स आर वॉर्न ऑन ड्युरिंग फेस्टिवल. सणाच्या वेळी, सणासुदीला आपण ट्रॅडिशनल क्लॉथ्स घालतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजेच काय, गणवेश. त्याला गणवेश असं सुद्धा म्हणतात. चिल्ड्रन वेअर स्कूल युनिफॉर्म वेन दे गो टू स्कूल. मुले जेव्हा शाळेला जात असतात तेव्हा ते काय नेसतात, शाळेचं युनिफॉर्म नेसतात. काय नेसतात, शाळेचं युनिफॉर्म नेसतात. कधी, जेव्हा ते शाळेला जात असतात. दे डू नॉट वेअर देम ॲट अ होम, पण ते घरी घालत नाहीत. युनिफॉर्म फक्त स्कूलला जातानाच घातलं जातं, पण घरी आल्यावर ते युनिफॉर्म घातलं जात नाही. Peoples working in the police, military and hospitals also wear different uniform. तर काही पीपल जे असतात, काही जे माणसं असतात, तर काही जण पोलीसमध्ये असतात, काही जण सैन्यात असतात, मिलिटरीत असतात, काही डॉक्टर्स असतात, हॉस्पिटलमध्ये काम करणारे, नर्स, अनेक असे प्रकारचे सगळे जे काम करणारे असतात, त्यानुसार त्यांच्या कामानुसार तिथे त्यांचे वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ युनिफॉर्म्स त्यांना दिलं जातात आणि त्या कामावर ते तेच डिफरंट टाइप्स ऑफ युनिफॉर्म घालून कामाला येतात. दॅट आफ्टर रिमेंबर देण्यात आलेला आहे. रिमेंबर म्हणजेच काय, लक्षात ठेवा. वेअर क्लॉथ्स अकॉर्डिंग टू द सीझन, तर ऋतूनुसार आपल्याला कपडे घालायचे आहेत. ऋतूनुसार, सीझननुसार आपल्याला काय करायचे आहेत, कपडे घालायचे आहेत. ऑलवेज वेअर क्लीन अँड टायडी क्लॉथ्स, नेहमी स्वच्छ, क्लीन म्हणजेच काय, स्वच्छ, टायडी म्हणजेच काय, नीटनेटके कपडे घाला. टेक अ गुड केअर ऑफ युअर क्लॉथ्स, तर कपड्यांची योग्य काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. टेक अ गुड, टेक म्हणजे घेणे, गुड म्हणजे चांगलं, केअर म्हणजेच काळजी, युअर क्लॉथ्स म्हणजेच काय, कपड्यांची. तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घ्या. चेंज युअर क्लॉथ्स मोर ऑफ्टन ड्युरिंग द रेनी सीझन, तर पावसाळ्यात वारंवार कपडे बदला असं येथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. राईट ऑर रॉंग, तर राईट आहे का रॉंग आहे इथं लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. रीता वेअर डर्टी युनिफॉर्म्स टू स्कूल, तर रीता नावाची एक मुलगी आहे, तर स्कूलला ती घाणेरड युनिफॉर्म घालून आलेली आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे, ऑलवेज वेअर क्लीन अँड टायडी क्लॉथ, स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला म्हटलेलं आहे. तर त्या मुलीनं काय केलेलं आहे, डर्टी युनिफॉर्म्स घातलेला आहे. काय केलेलं आहे, डर्टी म्हणजेच काय, घाणेरडं युनिफॉर्म, म्हणजे घाण झालेला आहे ते युनिफॉर्म घातलेला आहे. तर हा जो आहे सेंटेन्स तो कसा आहे, रॉंग आहे. हा काय आहे, रॉंग आहे. शीतल वेअर अ रेनकोट इन अ समर, तर रेनकोट हा आपण रेनी सीझन मध्ये घालतो. रेनकोट कधी घालतो, रेनी सीझन मध्ये घालतो, रेन पासून प्रोटेक्ट होण्यासाठी. कोणापासून,
रेन पासून प्रोटेक्ट होण्यासाठी, तर समर मध्ये आपण कॉटन क्लॉथ घालतो. काय करतो? कॉटन क्लॉथ. तर हा सुद्धा सेंटेन्स काय आहे? रॉंग आहे. तर इथं आपण रॉंग लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मीता वेअर स्कूल युनिफॉर्म ॲट अ पार्टीज. तर पार्टीला जाण्यासाठी मीताने इथे स्कूल युनिफॉर्म घातलेला आहे. काय घातलेला आहे? स्कूल युनिफॉर्म घातलेला आहे. तर हा काय आहे? रॉंग सेंटेन्स आहे. काय आहे? रॉंग सेंटेन्स आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राहुल वेअर्स कॉटन क्लॉथ्स इन अ विंटर. तर विंटरमध्ये आपण कॉटन क्लॉथ्स घालतो का? तर नाही. तर विंटरमध्ये आपण स्वेटर घालतो, जे आपल्या शरीराला गरमी ठेवतात, उबदार ठेवतात, वॉर्म ठेवतात. तर विंटरमध्ये आपण काय घालतो? स्वेटर घालतो. तर कॉटन क्लॉथ्स घालत नाही. तर हा सेंटेन्स सुद्धा काय आहे? रॉंग आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच द फॉलोइंग बाय ड्रॉइंग एरोज. तर इथं आपल्याला मॅच द पेअर्स करा म्हटलेलं आहे. एरोज ड्रॉ करून एक एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे. पहा, मान्सून मध्ये आपण रेनकोट घालतो. मान्सून म्हणजेच काय? रेनी सीझन. मान्सून म्हणजेच काय? रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये आपण रेनकोट घालतो. तर त्याचं इथं आपल्याला अंडरलाईन करून दाखवण्यात आलेलं आहे, मॅच करून दाखवण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर स्कूलसाठी आपण काय घालतो? युनिफॉर्म घालतो. स्कूलमध्ये जाण्यासाठी आपण युनिफॉर्म घालतो. तर याला सुद्धा इथं मॅच करून घेऊया आणि एरो ड्रॉ करा. विंटरमध्ये आपण स्वेटर घालतो. विंटरमध्ये काय करतो? स्वेटर घालतो. कारण विंटरमध्ये काय असतं? खूप कोल्ड असणार आहे, खूप थंडी वाजणार आहे. तर थंडीपासून आपलं प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी आपण काय घालणार आहोत? स्वेटर घालणार आहोत. दॅट आफ्टर फेस्टिवल. फेस्टिवलसाठी आपण ट्रॅडिशनल क्लॉथ्स घालतो. काय घालतो? ट्रॅडिशनल क्लॉथ्स. तर इथं आपण ट्रॅडिशनल क्लॉथ्सला मॅच करून घेऊया. आणि समर सीझनसाठी आपण कॉटन क्लॉथ्स घालतो. काय घालतो? कॉटन क्लॉथ्स घालतो. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 3 लेसन नंबर 2 आवर क्लॉथ्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.